हा प्रश्न मोशन इन प्लेन या चॅप्टरवर AIPMT 1997 ला विचारलाय. म्हणजेच आताची नीट 1997 ला सेम टाइपचा प्रश्न 1990 ला पण विचारला होता. त्यामुळे काळजीपूर्वक बघा. The magnitude of vectors A, B and C are respectively 12, 5 and 13 units and vector A plus vector B that is equal to vector C. Then the angle between vector A and B is option 1 0, option 2 pi, option 3 pi by 2 and option 4 pi by 4. तर आता कसं सोडवायचं बघा. तर आपल्याला A and B यांची बेरीज C दिलेली आहे. मग A हा 12 घेतला, B हा 5 घेतला आणि मग आता बघा आपण त्याचं मॅग्निट्यूड काढू व्हेक्टर C चं. तर ते पायथागोरस नुसार किंवा मॅग्निट्यूड ऑफ अंडर रूट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ A स्क्वेअर प्लस अंडर रूट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ B स्क्वेअर 12 स्क्वेअरचं मॅग्निट्यूड 5चं मॅग्निट्यूड हे झालं बघा अंडर रूट ऑफ 169 दॅट इज नथिंग बट 30. आणि मग आपण इथे पायथागोरस नुसार याच्यातला जो अँगल आहे तो पाय बाय 2 और 90 डिग्री सांगू शकतो की जो करेक्ट ऑप्शन 3 आहे. आता तुम्हाला ह्या पेअर कशा कशा देऊ शकतात. तर बघा A ची व्हॅल्यू 3, B ची 4 आणि त्याची बेरीज 5 हे 1990 ला दिलेलं आहे आणि हे 1997 ला आलेलं आहे. आणखी ह्या दोन पेअर पण देऊ शकतात. A ची व्हॅल्यू 6, B ची 8 किंवा उलट पण की A ची 8, B ची 6 त्याची बेरीज ही 10 दिली तरी पण त्यातला अँगल पाय बाय 2 किंवा 90 डिग्री. तसंच A ची 15, B ची 20 त्याची बेरीज 25 असं जर दिलं तरी पण त्याच्यातला अँगल पाय बाय 2 किंवा 90 डिग्री येऊ शकतो. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.